श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली एका मंत्राविषयी. तर हे मंत्र कशाबद्दल आहे, काय आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तरी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर या स्तोत्राच्या पठणाने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. आपल्या सगळ्यांनाच घरामध्ये किरकिर नको वाटते. तर आपण काय केलं पाहिजे हा अनेकांना प्रश्न पडत असतो. तर एक सोपी सेवा आपण आज जाणून घेणार आहोत. एक सोपं स्तोत्र आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. तर हे स्तोत्र माता लक्ष्मीचं आहे. माता लक्ष्मीची स्तुती करणारं हे वैदिक स्तोत्र आहे. असे मानले जाते की या स्तोत्राच्या पठणाने घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. तर या स्तोत्रामध्ये महालक्ष्मीचे गुणगान केलेले आहे. म्हणजेच ऐश्वर्य, संपत्ती, सौभाग्य आणि मंगलता या सर्वांचे. तर याचे महत्त्व काय आहे बरं? आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. तसेच घरातील नकारात्मकता किंवा आपल्या मनातील वाईट विचार, आपल्या मनातील नकारात्मक विचार या स्तोत्राच्या पठणाने दूर होतात. तसेच व्यवसाय आणि नोकरीमध्ये देखील आपल्याला प्रगती होत असते. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान वाढत असते. तसेच आपल्या घरावर, आपल्या घरातील सर्व व्यक्तींवर माता लक्ष्मीची कृपा ही सदैव राहते. तर ते स्तोत्र आपण कधी म्हणू शकतो बरं? शुक्रवार, पौर्णिमा, दीपावली, अमावस्या, अक्षय तृतीया आपण किंवा दररोज सकाळी स्नानानंतर या स्तोत्राचं पठण देखील केलेले शुभ मानले जाते. किंवा सकाळी जर नाही झालं तर आपण संध्याकाळी देखील देवाजवळ तुपाचा दिवा लावून किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालतो. हे स्तोत्र पठण करावे. तर ते स्तोत्र कोणते आहे बरं? तर ते स्तोत्र आहे माता लक्ष्मीचं श्री सूक्तम. तर या पठणाचे काही नियम आहेत का? तर नियम वगैरे एवढं काही नाही. फक्त आपण स्वच्छ वस्त्र परिधान केले पाहिजे हे स्तोत्र म्हणते वेळेस किंवा पठण करते वेळेस. आपलं मन अगदी शांत आणि एकाग्र ठेवलं पाहिजे. तसेच आपण देवाजवळ दिवा लावतो, अगरबत्ती लावतो. तर हे आपण दररोज करतोच. परंतु श्रीसूक्त जेव्हा आपल्याला पठण करायचं आहे तेव्हा आपण देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती किंवा आपण देवघराच्या समोर बसलो तरी चालेल, पण दिवा लावलेला हवा, अगरबत्ती लावलेली हवी. एक छान वातावरण निर्माण होतं. म्हणजे आपल्याला बसायला पण शांत वाटतं. त्याच्यामुळं दिवा वगैरे लावल्यावर शांत वाटतं असं. त्यामुळे दिवा लावावा. शक्य जर असेल, ज्यांना शक्य असेल तर आपण माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी कमळाचे फूल अर्पण करावे. आणि श्रीसूक्तम ही श्रद्धा आणि विश्वासाने आपण पठण केले पाहिजे. तर याचे काही आध्यात्मिक फायदे काय आहेत? श्रीसूक्त हे केवळ धनप्राप्तीसाठी नाही, ते आपल्या मनशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी देखील आपल्याला उपयुक्त मानले जाते. ज्या घरामध्ये नियमित श्रीसूक्ताचे पठण होते तिथे आनंद, मंगल वातावरण निर्माण होत असते असं शास्त्र सांगतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वजण श्रीसूक्ताचे पठण करतात का? किंवा स्वामींच्या मूर्तींवर आपण अभिषेकही करू शकतो. स्वामींच्या मूर्ती